मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला आपल्या या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देणार आहोत। ही कल्पना आम्हाला 2016 साली आली की आपण गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तू वाटपाचा एक उपक्रम राबवू शकतो, जेणेकरून आपल्याकडून या विद्यार्थ्यांसाठी मदतही होईल आणि सामाजिक बांधिलकी जपण्यास आपलाही थोडा हातभार राहील। 2016 पासून आपण नागरिकांना मदतीसाठी आवाहन केले आणि तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला तुम्हा सर्व देणगीदारांकडून मिळाला। दरवर्षी आपण पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात जाऊन गोळा केलेले हे शालेय वस्तू वाटप करत आलो आहोत। तर हे कार्य करताना त्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका समाधानकारक असतो, तोच तुम्हा सर्वांना दाखवण्याच्या हेतूने हा व्हिडिओ आम्ही आज बनवत आहोत। तर आपण आता बॅग घ्यायला आलो आहोत आणि ही बॅग आपण सिलेक्ट केली आहे। तुम्ही पाहू शकता 3 जिप्स आहेत। एक फर्स्ट, इथे एक कप्पा आहे, इथे एक कप्पा आहे आणि पाठीमागे मेन कप्पा आहे जिथे बुक्स राहतील। आणि क्वालिटी पण बघू शकता, क्वालिटी पण चांगली आहे, जाड, म्हणजे आरामात जर व्यवस्थित यूज केली तर आरामात 2-3 वर्ष तर चालू शकते, त्या प्रकारची बॅग आहे आपली। आणि आपण आता असे 150 बॅग्स घेतोय, कारण आपल्याला 150 स्कूल किड्सना डोनेट करायचं आहे। ये निकालू, कितना निकालू? जाऊन घ्या ना, पहिले इथे उतरून घ्या। आपली पॅकिंगला सुरुवात झाली आहे। हे आहेत आपले बॅग्स आणि हे लॉंग एक्सरसाइज बुक्स, हे नोटबुक सिंगल लाईन आणि त्याच्यामध्ये एक पेन्सिलचा बॉक्स आणि कलर्स असा एक सेट असणार आहे। एक कलरचं आहे 12 पेजवाला आणि एक लॉंग एक्सरसाइज बुक, नोटबुक, कलर आणि पेन्सिल अलॉंग विथ बॅग। आणि शेवटी या बॅग बरोबर आपण देणार आहोत बिस्किट्स आणि माझा। तू काम कमी करतो, ऍक्टिंग जास्त करतो रे, दमायची। तो दाखवतो आता, मी एवढा आईस्क्रीम खातो, मी एवढा काम करणार भरपूर। तर आपले आता सगळे बॅग्स भरून झाले आहेत। हे टोटल आहेत 150 बॅग्स, सगळ्यांमध्ये आपला सेट आहे। आणि हे आहेत आपले सगळे व्हॉलेंटियर आणि हे आहेत आपले अध्यक्ष। अध्यक्ष नमस्कार। आणि संचित फक्त आईस्क्रीम खायला आलेला। सचिन काय काम नाही करत। अध्यक्ष एकदम शांतपणे काम चालू असतं अध्यक्षाचं। अजून काय घ्यायचं का बघ? हो सर, येस सर, तरी मस्त आहे। मागच्या वेळी आपण आलो ते बघायला पाहिजे। होय, ती रस्ता गाडी ना शेतातून गाडी जात होती। तर आपण आता पोहोचलो आहोत आपल्या पहिल्या शाळेत, जी आहे जिल्हा परिषद दोदडेपाडा, चिंचघर येथे। आणि इथे 11 विद्यार्थी आहेत, ज्यांना आता आपण डिस्ट्रीब्युशन करणार आहोत। आज आपल्या शाळेला प्रतिरक्षा या उपक्रमांतर्गत आपल्या शाळेत मान्यवर आलेले त्यांचे प्रथम सर्वांचं मी स्वागत करते। नमस्कार। आमच्या शाळेतली मुलांना तुम्ही जे साहित्य वाटप केलं त्याच्याबद्दल तुमचे मी आभारी आहे। धन्यवाद। त्यांना बसू देत नाही, तर आतमध्येच बसू देत, वेट आहे ना तेवढं। अरे बाप रे, हाय। तुला इकडची मुलं आरती कार्तिकी तुझं नाव काय आहे? स्नेहा, श्रेया, श्रेया, श्रेया।
तुझं नाव शिरीष. अरे वा, मस्त रे. आवडलं तुम्हाला? कसं वाटतं तुला हे? आवडलं? बॅग आवडली? हे कशाला दिलं तुला माहित आहे ना? तर आता आपण पोचलो आहोत दुसऱ्या शाळेत, जिल्हा परिषद शाळा दुमाडपाडा. आणि इथे 42 विद्यार्थी आहेत. तर त्यांच्या आता बॅग्स रेडी होत आहेत. बॅग ऑलरेडी पॅक्ड आहे, त्याच्यामध्ये बिस्किट आणि फ्रुटी टाकतोय आपण. तुझं नाव सांग रे. हा? वैभव. आवाजच येत नाही, जोरात बोल ना. हा? तुला आला आवाज? मला आलाच नाही. तुला माहित आहे म्हणून तुला ऐकायला आला, मला आलाच नाही. तुझं नाव सांग. बघ त्याचा आवाज बोल. येथून मुंबई आपल्याला माहितच आहे. तर येथून आपल्या सगळ्या मुलांना काही शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी मी आपल्या शाळेच्या वतीने त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांचं मी शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आमच्या या दुमाडपाडा अशा या दुर्गम या भागामध्ये येऊन आपण हे जे कार्य करत आहात हे खूप चांगलं असं कार्य आहे. आणि आपलं जे मंडळ आहे ते नेहमीच असं आपल्या हातून सहकार्य होत राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद मॅडम. तर पाहुण्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या टीमच्या वतीने एक प्रतिनिधी म्हणून त्यांनी आपल्याला स्वागतासाठी दिला होता. आपण सगळ्यांचं स्वागत करणार होतो, परंतु ठीक आहे. तर पाहुण्यांना मी यानंतर विनंती करेल की त्यांनी आपलं जे पुढचं कार्य आहे ते सुरू करावं. इथून येतात इथून. व्यवस्थित या रे पोरांनो. ठीक आहे. एवढं साहित्य पाहून पोरांचा आनंद मनात असा मावत नाही. त्यांना खरं सांगायचं झालं सर तर एवढा इथे कोपऱ्यातले साहित्य भरभरून असं आणून दिलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतोय? छान वाटतंय? तर सगळ्यांनी एका आवाजात थँक्स म्हणायचंय सगळ्या मंडळाला. थँक्यू प्रतीक्षा मंडळ. व्हेरी वेल. शाळेचे दिवस आठवले सर. यांची बॅग दिली नाही दोघांची. तुम्ही पुढे या रे. बस तुझं नाव सांग रे. आवाजच येत नाही मला तुझा. विराज. तुझं? आयुष. तुझं रे? युवराज. मस्त नाव आहे ते. आवडलं तुम्हाला? बॅग आवडली? बॅग आवडली का?
खाऊ आवडला? वरती दाखवा, समोर समोर दाखवा. नाही, मार्गदर्शन पण दोन शकतो. ग्रामीण आपले लेकरं आहेत. पाण्यामध्ये त्यांना असा माहोल कुठं भेटत नाही आणि आज तुम्ही तो माहोल बदलून दिलेला आहे. प्रतिरक्षा मंडळातर्फे आयोजित हे शैक्षणिक साहित्य वाटपाचा प्रोग्राम आज आपल्या इथं पार पडत आहे. या सर्व टीमच्या आपण आपल्या शाळेच्या वतीने आणि गावपाड्याच्या वतीने सतत आभारी आहोत सर. पुन्हा एकदा आणि खास करून आपल्या मॅडमचे आभारी आहोत. मॅडमच्या सौजन्याने ही सगळी टीम आपल्याकडे आलेली आहे. आता सगळ्यांनी आपापला सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि बाहेर यायचं आहे. सगळ्या समक्ष आपण आता फोटो घेणार आहोत. तर आता आपण आलो आहोत आपल्या तिसऱ्या शाळेमध्ये, जी आहे ब्राह्मणेपाडा. आणि इथे जवळजवळ 33 विद्यार्थी आहेत. तर आपली कोणती संस्था आहे? प्रतिरक्षा नगर. बसून घे सगळ्यांनी. प्रतिरक्षा नगर. प्रतिरक्षा. त्याला पण दे. तुम्हाला बाकी इकडे सगळ्यांना मिळालं? सगळ्यांना मिळालं ना? सगळ्यांच्या पिशवी आहे ना? त्याला पण दे. मयूर आणि बघा इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. नमस्कार सर्वांना. मला तर ह्या गावात मी येते तर बऱ्यापैकी लहान मुलं पण ओळखतात मला. तर बाकीच्या कामांसाठी मी येतेच इकडे, तर मला ते ओळखतात. आणि प्रतिरक्षा मंडळ जे आपल्याकडे आज आलेले आहेत, तर ते असं काही कुठली संस्था वगैरे नाही आहे. तर ते एक त्यांच्या स्वखुशीने जे काय त्यांनी काऊन नवरात्र किंवा काय बी उत्सव असेल त्याच्यामध्ये जे काय पैसे राहतात वगैरे, बरोबर. तर त्याच्यामधलं जे काय आहे तर त्यांनी ते एकत्र करून आणि हे मुलांसाठी शैक्षणिक साहित्य जे घेतलेलं आहे तर चांगल्या ह्याचं आहे. तुम्ही ते साहित्य ह्याच्यासाठी तुम्हाला असं बघण्यासाठी की घेऊन फिरण्यासाठी नाही दिलेलं, तर चांगली प्रगती व्हावी, अभ्यास व्हावा तुमचा आणि तुम्हाला अभ्यासाची गोडी लागावी, ह्यासाठी हा उद्देशाने त्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तर त्यांचे 3 टाळ्या वाजून आपण स्वागत करू. आज आपल्या इथे प्रतिरक्षा मंडळ याचे सगळे सभासद आहेत. त्यांचं कार्य म्हणजे आपली जी मुलं आहेत ग्रामीण भागातली ती शिकली पाहिजे. आता बरेचसे पालक असे आहेत की त्यांना बॅग्स वगैरे घेता येत नाही, काही शैक्षणिक साहित्य घेता येत नाही, म्हणून बरेचसे दानशूर व्यक्ती असतात, ते सहकार्य करतात. तसेच हे आपल्याकडे आलेले आजचे पाहुणे आहेत, त्यांनी तुमच्यासाठी त्या बॅग दिलेल्या आहेत आणि त्यांची अपेक्षा तुमच्याकडे अशी आहे की चांगला अभ्यास करा, चांगलं शिक्षण घ्या आणि त्यांच्यासारखेच तुम्ही बना. आणि हे सगळी जी मुलं आहोत ना, जे आम्ही आलो इथे मुलंच आहोत, बरं की नाही? हे सगळे असे छोट्या घरातूनच आम्ही शिकून मोठे झालेलो आहे. हे जे छोटे घर जसं तुमचं आहे ना तसं आमचं घर छोटं होतं. तर हे सगळे मोठे शिकून मोठे झाले आणि मग यांनी ठरवलं की आपली एक सामाजिक बांधिलकी आहे, आपली ही मुलं ही मोठी झाली पाहिजे शिकून. तसं तुम्हालाही शिकावं लागेल, मोठं बनावं लागेल आणि असं तुमच्या मित्रांना तुम्हाला मदत करावी लागेल शिकून. मग करणार ना सगळे मोठे होणार ना शिकून, करणार की नाही? अभ्यास करणार ना? आवाज नाही आला जोरात. आपला आवाज खणखणीत झाला म्हणजे शिकायची आवड नाही वाटतं. शिकायची आवड आहे
दोन दीदींचा आवाजच नाही पुढे. किती शाळा कव्हर झाल्या आपले? चार शाळा. कोणत्या कोणत्या? नावं नाही माहिती मला पण. एक्सप्रेशन चेंज हा लगेच एक्सप्रेशन कॅमेरा चालू झाला की एक्सप्रेशन चेंज. मग आता आपण म्हणजे तुझा एक्सपिरियन्स तुला कसा वाटला की म्हणजे लास्ट इयर पण तू आलेला आपल्या बरोबर राईट, तर तू एक्सपिरियन्स घेतलाय तर यावर्षी तुला म्हणजे कसं वाटतंय? छान वाटतंय यावर्षी पण तेवढ्या म्हणजे बऱ्यापैकी आपण स्टुडंट्सना मदत केली 150च्या आसपास. तिखट मीठ बरोबर आहे. झाले 24. बिस्किटकडे लक्ष आहे. ती किंचाच आहे आता, खाऊ. तर आपण आता पोहोचलो आहोत आपल्या चौथ्या शाळेत, जी आहे गिंभलपाडा चिंचघरमध्ये. आणि इथे आपण 24 विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. गिंभलपाडा. परत एकदा गुड मॉर्निंग. परत एकदा. परत एकदा. थँक्यू. सर एकदम आवडलं तुम्हाला? ही तुला बॅग नाही आवडली? नाही आवडली? तू हसत का नाही मग? घेऊ मी परत? घेऊ? काय आहे बघू जरा. हे तिथून सुरुवात. बरं तू बॅग ओपन कर. काय तुला पहिली गोष्ट मिळाली? एकच गोष्ट सांग. काय आहे ते? काय आहे ते सांगा मला. वह्या आहेत आणि हे काय आहे? डब्बा. आणि डब्यात काय आहे? आवडतं तुम्हाला? क्रीम बिस्किट आवडतं? तुला नाही आवडत? मग तू हो बोललीच नाही. नाव सांग रे. तुझं नाव काय? आर्यन. बॅग उघडून बघितली तू? काय काय आहे ते? काय काय आहे? नाही बघितली ना? उघडून बघ. तू बघितली? उघडून बघितली? काय आहे? ह्याच्यामध्ये फ्रुटी आहे काय तुला? आहे आहे. Apa
अरे तू ते भरणार कसं त्याच्यात परत? अरे ते कसं करणार तू? हा? हे कसं करणार ते सगळं? चला बाय. परत एकदा. आवडलं तुम्हाला? काय काय या बॅगेत? नव्हत्या अभ्यास करण्यासाठी दिलेला आहे. इथे फर्स्ट नंबर कोणाचा येतो? 1 नंबर कोणाचा आला इथे? पहिला नाव सांगा लवकर. कोणाचाच का आला? ते बॅग घ्या. चला अभ्यास कोण करणार ना तर बॅग घ्या. परत रिटर्न हा. बॅग नाही करतो रिटर्न. हा तुझा आला पहिला. तू अभ्यास करणार नक्की? आम्ही येणार परत तू बघायला. अभ्यास करणार ना? तुम्ही सगळा अभ्यास करणार. मग मला काही लोकांचा हात घेतला ना मी परत बॅग घेऊन जातो. तू ना बोलीस मला करणार म्हणून मी घेऊन जाऊ परत. तू करणार अभ्यास? जोरात बोल. हो बोल. येस. अभ्यास करा सगळ्यांनी. बाय. तर ही आहे आपली 6वी शाळा जी आहे जिल्हा परिषद लहांगेपाडा आणि इथे जवळजवळ 10 विद्यार्थी आहेत. एक बोलून बघा काय काय येतात. एक बोलून बघा पटकन पटकन उघडा. बॅग उघडा पटकन. बॅग उघडा. बघा पटकन. एकदम फास्ट. आवडलं सगळ्यांना? वहिनी ही खायची शाळा आहे? काय आहे? खायची शाळा ही? गहलेपाडा. कोंबडू घेतलं तुम्ही? कोंबडो घ्यायचं आहे पण तू मारला कुठे आलो? घेऊनच सगळं. तर ही आहे आपली 7वी शाळा. 7वी ना? हो 7वी शाळा गहलेपाडातली. आणि इथे आपले 15 विद्यार्थी आहेत. तर त्यांचे बॅग्स रेडी आहेत. मी गेल्यानंतर यांना परत करायला लागणार आहे. मुलांनो परत एकदा करायचा? नाही मिस नाही करत. परत एकदा. थँक्यू. लहान भाऊ का रे असं बसत ना. तू मोठा हो. तुषार सर कोण आहे? आमची जी संस्थान आहे शैक्षणिक संस्थान आहे. आम्ही सांताक्रूज मुंबई प्रतिरक्षणाला इथून आलो आहे. ओके. दरवर्षीचा उपक्रम आहे. मला वाटतं माझ्या मताने हा 5-6 वर्ष हा उपक्रम करत आहे. ठीक आहे. आणि स्वइच्छा आहे. यामध्ये कोणताही असा हेतू नाही. फक्त एवढी इच्छा आहे की शिक्षण हा पाया आहे. ठीक आहे. आम्ही पण ह्या बेसमध्ये गेलो. आम्ही पण म्युन्सिपालिटी शाळेतूनच गेलो. शिक्षण केलं, ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. ओके. अशी इच्छा आहे की सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी काही बेसिक नेसेसिटी आहे. ठीक आहे. त्या प्रोव्हाइड केल्या पाहिजे. कोणीतरी संस्थाने, कोणतीही सामाजिक संस्थाने या इंडिव्हिज्युअलने. ओके. बस एवढंच मी बोलू शकतो. आणि आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू शकतो. थँक्यू. हां
म्हणजे आम्ही पण असं 40-50 याच्यावर मोठे घेतले. आम्हालाही वाटतं की आम्ही कामाची बांधिलकी लक्षात पाहिजे. त्या मुलाकडे आम्हाला त्या टायमाला आधार नव्हता. त्यांना पण असं काही असते त्यामुळे शिकून तर दुसऱ्याला आधार नव्हता. मला सांगा हुशार विद्यार्थी कोण आहे? सगळे बोलले पण आम्ही सगळे हुशार आहे म्हणून. सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे? आम्ही सगळे हुशार. कोण आहे हुशार? कोण आहे? करतो पहिला नंबर शिकणार ना तुम्ही सगळे. गाई तुझं देऊळ साजतई गुलाले डोंगरा पालखीला नाचन गुलाल उरवून सैताचे मैना व्हेरी गुड व्हेरी गुड. इकडे या तुम्ही पुढे या. इथे तुम्ही फोटो घ्यायला या. काय कसं ते तिकडे चल ये तू पण ये. तू ये चल छोटी. अरे ये ना. आवडली बॅग? आवडली? खाऊ आवडला? मला फ्रुटी दे ना प्याला. फ्रुटी दे ना प्याला. हसतो काय? आपलं वाटप करून झालंय आणि सगळे व्हॉलेंटियर दमले आहेत. उसाचा रस पित आहेत सगळे व्हॉलेंटियर. दमले आहेत आणि उसाचा रस पित आहेत. एवढी कामं झाली आहेत आणि हे वेटिंग मध्ये आहे. त्यांचा ज्यूस अजून आला नाही. सचिनदा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर. आज आपण जो उपक्रम कंप्लीट केला आपला, कसं वाटलं तुला? अरे उपक्रम हा छानच आहे रे. पण आपले जेवढे ग्रुप्स आहे ना त्यांना तर शिकणारं किती बघून घे की आपण काय करतो काय नाही, चांगला करतो की वाईट करतो. असं मी येणार का बडबडतो, तू मान्य करून घे रे देवा. नाही मी हे कट करणार ना आता. म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स सांगा, कसं वाटलं तुम्हाला? मला ते छानच वाटलं. तुम्ही यावर्षी दुसऱ्यांदा आलात ना, तर कसं वाटतंय? ठीक वाटतंय, छान वाटतंय. इथे आल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू समजते ना की इकडच्या लोकांना कसं. वरती आलं. श्रुती तुला कसं वाटलं? फर्स्ट टाइम, फर्स्ट एक्सपिरियन्स ना? Yeah, happy to like spread smiles. Joy of giving. Yeah. शिवानी तुला काय वाटलं? It was an amazing experience. ते लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप छान वाटलं. भारी. आणि मेन तर आम्हाला सपोर्ट होता ह्या मॅडमचा आणि ह्या सरांचा. कारण याबद्दल आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये पूर्ण आदिवासी जिल्हा म्हणून स्वीकारलं जात आहे आणि या घोषित केला आहे आणि आहेच. तर तुम्ही आलं आणि आमच्या मुलांना जे काय दिलं शैक्षणिक साहित्य ते खूप छान आहे आणि त्या परिस्थितीतून तुम्ही पण गेलेत, त्याचं तुम्ही भान ठेवून आणि त्या मुलांना सहकार्य करतात, तर हे खूप आम्हाला छान आवडलं. थँक्यू. धन्यवाद. पण थँक्यू तुमचं, कारण आम्ही तर ठीक आहे, आम्ही तिथे कलेक्शनसाठी आव्हान केलं आणि त्याच्यानंतर मग फक्त हे वस्तू गोळा केलेले. पण इथे फील्डवरती येऊन आम्हाला शाळेतल्या पोरांचा डेटा जो द्यायचा होता ते मेन काम तर तुम्ही केलं, त्याच्यामुळे आम्हाला ते पॉसिबल झालं. तर थँक्यू सो मच. आपला उपक्रम यशस्वी करण्याचा मोलाचा वाटा त्या सर्व देणगीदारांना जातो ज्यांनी आमच्यावर दरवर्षी विश्वास दाखवून मदतीचा हात कायम पुढे केला आहे.
तुम्ही दिलेल्या शालेय वस्तू व रकमेचा योग्य तो उपयोग करता यावा म्हणून आपली टीम स्वखर्चाने दरवर्षी पालघरला जाते आणि ह्या रकमेतून प्रवास व इतर खर्च कधीच काढला जात नाही, जेणेकरून तुम्ही दिलेला संपूर्ण रक्कम फक्त आणि फक्त त्या चिमुकल्यांसाठी वापरता येते. तुम्हाला जर का या उपक्रमाबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षी ह्यात सहभाग घ्यायची इच्छा असेल तर तुम्हीही आमच्यासोबत या चिमुकल्यांच्या भेटीसाठी येऊ शकता. धन्यवाद.